हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल शौर्य अँड मम्मा. तर आज आम्ही चाललो आहोत मुळशी तालुका खारोडे येथे आणि तिथून पुढे लवासाला जाणार आहोत. शेजारच्या मुळशा काकू आहेत, त्यांच्या घरी चाललो आहोत आम्ही. आम्ही चाललो आता मनीषा त्यांच्या घरी. बाय करा, हाय करा, हाय करा. आम्ही पोहोचलो आता. ते घरी गेल्यानंतर मस्त जरा रिलॅक्स झालो, पाणी वगैरे पिलं आणि मुलं पण छान निवांत बसली होती. त्यानंतर मस्त मनीषाताईंनी जेवण बनवून ठेवलं होतं. ते जेवण केलं. सगळ्यांनी फक्त नाश्ता केला होता सकाळी, त्याच्यामुळं सगळ्यांना भूक लागली होती. मस्त पोटभर जेवले. सगळी लहान मुलं पण जेवण केलं सगळ्यांनी. छान छान बनवलं होतं जेवायला. पोटभर जेवलो आणि मग त्यानंतर आम्हाला फिरायला जायचं होतं बाहेर. त्यांचं शेत, नदी वगैरे बघण्यासाठी जेवण करून आम्ही निघालो. पाण्यात गेलो मोबाईल चार्जिंग लावायला पाहिजे. काय प्रकार होता हे? क्या आता झालं, आता टाइम संपला. आदिराला बसून दे थोडा वेळ. आता थांब, शौर्य मग आदिराला बसू. आधीला बसलेली आहे ना आधी. तिला तरी इथं बसवायचंय. थांब थांब एकाचं या थांब, थांब, उतरवते, उतरव. तू पण बसलाय ना आता वाचलो. हा, आता ह्याला बसवते. थांब, आरू. थांब, ह्याला बसवते. हे सबूला पण बसव माझ्या. हा, बसवते. सगळ्यांना मिळणार, सगळ्यांना मिळणार, सगळ्यांना मिळणार. झालं ना मग तुला थांब, आरू. बघू जोरात. कसा झालं घाबरलं ते. बरं हिला बसून ये चल, तिला बसू दे बाई. थांब, थांब. हे घाबरते. हे बाई, इकडे या. हे इकडे या, चला इकडे. आदिराला काय सवय नको, चप्पल नको काढू. चला 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 चला. हिरवगार दिसतंय. इकडनं येता का कपडे धुवायला? बरंच लांब आहे की, कुठं जवळ आहे हो? काय नदी. अरे थांब शौर्य. थांब थांब थांब. आता असता त्याच्यात, त्याला दगड टाकायचा आहे. कसलं भारी बघा. ए बस उठ आता शौर्य. शौर्य तिथेच थांब. इकडे बघ आदिरा.
शौर्य का तिथंच. हे गप्प आहे बाबा. तिकडे येईल आपल्याला. त्यानंतर शौर्याचा पण खूप हट्ट होता, पाण्यात खेळण्यासाठी रडत होता, म्हणून त्याला पण थोडा वेळ येऊन पाण्यात खेळली, मजा करत होता. पडायची भीती पण वाटत होती त्याला, मग धरून बसले त्याला आणि मग खेळला तो. मस्त खेळत होता. पाणी पडायची भीती वाटत होती म्हणून मग त्याला बाहेर काढलं. छान खेळत होता. हे माझ्याकडे बघ. जायचंय चला. शौर्याची मला झालं चला चला शौर्य जायचं का. छान आहे ना पाणी. इकडे बघ आता इथं खाली बी गोल्डन वाटायला लावलं आणि हा पण का असे माणसाला एकट्याला चालायला नको होतंय. आता जाता येईल जरा मागे पण ये फक्त मागे फिरव की कॅमेरा आला पाहिजे ना. आम्ही पण बस का मी पडायचे. लाईक्स येतील ना मग माधुरीला. आम्ही शेतकरी कष्टकरी. काय हो म्हणले की काय. थांब मी मनीषा ताईंच्या घरून निघालो आता. आता वसाला चाललो. बाय भेटू वसाला. तिथून निघाल्यानंतर तिथे एक मस्त मोठं धरण दिसलं. खूप पाणी होतं धरणाला. छान असा निसर्ग दिसत होता. आणि मग धरण वगैरे बघून मग आम्ही फोटोशूट केलं थोडंसं. आणि लवासाला कॉर्नरलाच थांबून आम्ही थोडं फोटोशूट केलं. खाली गेलो असं तर खूप अंधार पडला असता. इथेच जरा अंधार पडायला लागला होता, त्याच्यामुळं लवासाला खाली एकदम न जाता तिथेच कॉर्नरला थांबून फोटोशूट केलं. मुलांचं पण फोटोशूट केलं. छान असा निसर्ग दिसत होता, पाणी दिसत होतं. थोडा वेळ तिथे थांबून मग आम्ही तिथे जवळच एक धबधबा होता छोटासा, तिथे थांबलो होतो. तिथे काही वेळ फोटोशूट केलं. बघ ना. खाली नाही दिसत. इथंच उभा राहा. पाणी बघ. फोटो काढते. छान आहे ना. त्यानंतर आम्ही खारावडे देवस्थान, म्हसोबा देवस्थान खारावडे इथे पोहोचलो. तिथे बाहेर थोडंसं काम चालू होतं मंदिराचं, त्याच्यामुळे आम्ही तिथेच बाहेरूनच, आतमध्ये व्हिडिओ शूटिंग काढू देत नव्हते सगळं बाहेरच, पण बाहेरूनच जितके व्हिडिओ काढता येईल तेवढी काढली आणि दर्शन घेऊन बाहेर आलो.
जय भगवंता गुरुदेव दत्त दिगंबरा. त्यानंतर सगळे दमून गेलो आणि तिथे समोरच्या एका हॉटेलमध्ये थोडं रिलॅक्स झालो. पाणी वगैरे घेतलं, पाणी पिलं, चहा घेतला आणि वडापाव खाल्ला सगळ्यांनी. मस्त मज्जा करत होती सगळी मुलं. खूप छान गेला आजचा दिवस. आजचा पूर्ण दिवस मी तुमच्याशी शेअर केला आहे. कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. गुड नाईट.